अखंड हरिनाम सप्ताह सुवर्ण महोत्सव चांदाई एक्को तालुका भोकरदन जिल्हा जालना आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर. शंका अशी महाराज, फक्त गीता म्हटल्याने माणसाचं जन्म मृत्यूचं चक्र खंडत का संपत का? नाही. गीता 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 वाचे जे म्हणती या शब्दाचा अर्थ प्रकाश बाबा फक्त म्हणणं नाही, म्हणती शब्दाचा अर्थ आहे अभ्यासन. गीता 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 वाचे जे अभ्यासिती, अभ्यासाशिवाय ते शक्य होणे महाराज कठीण आहे. म्हणणं वेगळं आणि अभ्यासनं. अभ्यास म्हणजे जाणणं आणि नुसतं वाचन करणं म्हणजे म्हणणं. विठ्ठल विठ्ठल. तुम्ही म्हणतात नुसतं म्हणण्यानं मुक्ती मिळत नाही का? मिळते ना, पण नुसतं म्हणण्याने मुक्ती मिळायची गणित वेगळी आहेत. राम म्हणता रामची होई जे, पदी बैसोनी पदवी घे जे. राम म्हटलं की राम होता येतं. पहा, उलट नाम जपत जग भारी. वाल्मिक नावाचे ऋषी वाल्ह्या कुळी असलेला अतिशय कठीण, अतिशय भयावह, अतिशय विकृत जीवन जगणारा एक साधारण व्यक्ती अनन्यसाधारण ऋषीपदापर्यंत जाऊन पोहोचतो. त्याला जबाबदार आहे भगवंताचं नाव. तिथे नाव घेतलं तरी मोक्ष मिळतो, मुक्ती मिळते महाराज. मग तुम्ही म्हणाल गीता गीता गीता, नुसतं गीता म्हणल्यावर जमणार आहे का? नाही महाराज. नुसतं म्हणल्याने जर जन्म मृत्यूचं चक्र खंडलं असतं तर तसं नाही. मग ज्ञानोबारायांनी गीतेवर टीका लिहिण्याचा उद्योगच केला नसता. ज्ञानोबारायांनी ते धारिष्ट केलं नसतं. मी धारिष्ट याच्या करता म्हणतो, माफ करा उद्योग शब्दाऐवजी धारिष्ट याच्या करता म्हणतो की गीतेवर टीका लिहिणं हा काही साधारण माणसाच्या बुद्धीचा खेळ नाही. काय गीता येते, भगवंताच्या मुखातून बाहेर पडणारे शब्द आहेत, आबादित आहेत, साधारण आबादित नाही, त्रिकाल आबादित आहेत. त्रिकाल आबादित या शब्दाचा अर्थ असा होतो की आपल्याला एखादी अडचण आल्यानंतर, आपल्यावर एखादा आपला छळ झाल्यानंतर किंवा आपल्यावर आरोप झाल्यानंतर त्या आरोपातून आपली निर्दोष मुक्तता व्हावी किंवा आपल्यावर अन्याय झाल्यानंतर आपल्याला न्याय मिळावा म्हणून आपण तालुका दंड अधिकाऱ्याकडे अपील करत असतो. असंच गणित आहे ना. आता ते कोर्टावाल्याला माहीत असेल, मला इतकं काही बारीक सांगता येणार नाही. जे कोर्ट कचेरीचे गणित पाहतात त्यांना कळेल. तालुका दंड अधिकारी, आपण त्याच्याकडे जातो. त्याने दिलेला न्याय जर आपल्याला चुकीचा वाटत असेल तर मग जिल्हा सत्र न्यायालयामध्ये जाण्याची तरतूद आहे. बरोबर आहे. खंडपीठामध्ये जाण्याची तरतूद आहे. तिथं गेल्यानंतर त्या न्यायालयाने दिलेला न्याय सुद्धा आपल्याला जर संकुचित वाटत असेल तर पुन्हा मग सुप्रीम कोर्टामध्ये म्हणजे सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊन न्याय मागण्याची, अर्थात दाद मागण्याची तरतूद आहे. ती मागता येते. पण सुप्रीम कोर्टाने एकदा का निकाल दिला त्याच्या पलीकडे पुन्हा कुठंच जाता येत, मान्यच करावं लागतं. पहिलं तालुका दंडाधिकारी, जिल्हा सत्र न्यायालय, खंडपीठ आणि पुढचं सुप्रीम कोर्ट म्हणजे सर्वोच्च न्यायालय. त्याच्या पलीकडे काही तिघांनी म्हणलं की मग म्हणलंच. एखाद्या गोष्टीला ही गोष्ट सत्यच आहे हे पटवून देण्यासाठी तीनदा म्हटल्या जातं. किती वेळेस? फायनल आहे ती, आता अंतिम आहे हे पटवून देण्यासाठी. पहा, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. भगवान सत्य हे सांगत असताना महाराज सुद्धा देवाच्या नावाचा उच्चार तीनदा करतात. तशी गीता ही त्रिकालबाधित सत्य आहे आणि परमोच्च ज्ञानबिंदू हे शास्त्राचा कळस आहे हे सांगत असताना नाथ बाबांनी आजच्या अभंगात सुद्धा तीनदा शब्द वापरला, गीता गीता गीता. पण वाचे जे म्हणती नाही पुनरावृत्ती तयामर. वाचे म्हणती म्हणजे वाचे अभ्यास येते. आणि गीता अभ्यासाचा विषय, नुसतं वाचण्याचा नाही, लक्षात घ्या. तो अभ्यासाचा विषय आपल्याला अभ्यासल्या जावा याचा करता ज्ञानोबारायांनी ज्ञानदेवी नावाची टीका केली. काय? ज्ञान होय मुढा अति मूर्ख त्या दगडा, वाचील जो कोणी जनी त्याशी लोटांगणी. काय? ज्ञानराज माझी योगाची माऊली, जेने निगमवल्ली प्रगट केली. कोणती पण स्वमुखे आपण सांगितो श्री विष्णू. श्री गीता हा प्रश्न अर्जुनेशी. अर्जुनाला पडलेला प्रश्न आणि त्या प्रश्नाचं समाधान म्हणून भगवंतांनी बोललेली वाक्य, तदाकार वाक्य, अर्थात ते भाष्य, अर्थात ती गीता. अशी गीता की जे गुह्य आहे, जे देवानं कुणाला सांगितलं नाही. जे न सांगे माता देवकीसी,
जेन संगे पितया वसुदेवासी जेन संगे बंधू बळीभद्रासी ते निजगुह्य अर्जुनेशी बोलत. गीता म्हणजे साधारण उक्ती नाही महाराज, साधारण उक्ती नाही गीता. गीता म्हणजे काय? गीतेचं वर्णन कोणी केलं माहिती आहे का? वा ब्रह्म साम्राज्य दीपिका ब्रह्म साम्राज्य दीपिका वर्णियेली गीतेची टीका. गीतेची टीका ज्ञानोबारायनं वर्णन केली, पण त्याची महती कोणी गायली माहिती आहे? या गीतार्थाची थोरी स्वयंभू विवरी हे तेथ भवानी प्रश्न करी चमत्कारोणी. त्या गीतेचं वर्णन म्हणजे गीता ही किती सत्य आहे आणि शाश्वत आहे आणि गीता किती महत्वाची आहे त्याचं वर्णन प्रत्यक्ष भगवान शंकरांनी. महादेव कधीच कोणाचं वर्णन करीत नाही. काही माणसं असे असतात पण कवाच कोणाचं वर्णन करीत नसतात. माणसाच्या कॅटेगरी ठरलेल्या आहेत. काही माणसं कीर्तनात बी असे असतात ते कधीच कोणाच्या चालीला वा म्हणत नसतात. काही माणसं कीर्तनात असे असतात ते कधीच कोणत्याच विनोदाला हसीत. खाऊट एकदम खाऊट नारळ बरं त्याच्यापेक्षा. मला लय त्रास व्हायचा नवीन नवीन त्या माणसाच्या चेहऱ्याकडे पाहायचं. मला वाटलं आपलं हुकतं. पण मी आमच्या गुरुजींना म्हणलं, गुरुजीराव काय काय माणसं अशी भेटतात काय करायचं? काय नाही म्हणले बाळा, त्याला सोपा फॉर्म्युला आहे. एखादं खौट असलं त्याच्याच तोंडाकडे पाहू पाहू कीर्तन करायचं म्हणे. मग ते असं भामटे ना व्हायला असतात ना या गीतार्थाची तुमच्याकडे पाहून करतो म्हणजे तुम्ही खौट आहे असं कॅटेगरी ठरलेलं आहे. या गीतार्थाची थोरी स्वयंभू विवरी. एवढी मोठी आहे, एवढी महान आहे गीता. मग तुम्ही म्हणाल महाराज गीता महान आहे, गीता म्हटल्यानंतर पुनरावृत्ती नाही, जन्म मृत्यूचं चक्र खंडतं असं गीतेत काय आहे? आणि एवढी गीता आम्ही कधी अभ्यासायची? 18 अध्यायाची गीता 700 श्लोक हे कधी अभ्यासायचे? जास्त लांब जाऊ नका. 3रा अध्याय बघा. कोणता आहे 3रा अध्याय? कर्मयोग आहे. गीतेतला कर्मयोग बघायचा फक्त. ज्याला गीतेतला कर्मयोग कळाला त्याच्या जीवनाचं साफल्य झालं. विठ्ठल विठ्ठल. आणि सगळ्या गीतेचा केंद्रबिंदू काय? कर्मयोग आहे. का? गीता सांगण्याचाच उद्देश अर्जुनाचं कर्म आहे. लक्षात येत आहे का तुमच्या? अर्जुनाला गीता सांगण्याचा उद्देशच अर्जुनाचं कर्म आहे. आता काय काय बाया म्हणतील काय गीता लाव लाव या ना. त्याला काय माहित आज गीता जयंती म्हणून. आजचा कीर्तनकार बांधील त्याने आज गीतेवरच बोलावं, नाही तर मग आजच्या दिवशी म्हणावं झाला प्रेत रूप शरीराचा. जमन कधी नाही. प्रसंग अनुरूप वक्त्यानं प्रसंग अवधान राखलं पाहिजे आणि ज्या त्या प्रसंगाच्या अनुरूप बोललं पाहिजे. म्हणून अभंग सेवेकरता हाच निवडला. अर्जुनाचं कर्म गीतेला जन्माला घालतं. का? माणसं मारणं अर्जुनाला वाटतं हे माझं कर्म आहे, जर माझ्या हातून घडलं तर मला पाप लागेल असं अर्जुनाला वाटतं. पण भगवान म्हणतात अर्जुना तुला चिंता करायची गरज नाही, तुझा पाठीराखा मी आहे रे. आणि ज्याचा पाठीराखा मी असतो ना त्यांनी फक्त प्रत्येक कर्म करत असताना कर्माच्या अंतिम टप्प्यामध्ये एक शब्द वापरायचा, कृष्णार्पणमस्तु. कृष्णार्पणमस्तु एवढं म्हणायचं त्यांनी. एवढं म्हणलं की त्यांनी केलेले कर्म आणि त्या कर्माच्या संबंधाने येणाऱ्या प्रत्येक बाबीचा भागीदार मी होतो. त्याला इंग्रजीत पार्टनर म्हणतात. काय म्हणतात? पार्टनर म्हणतात. मी होतो तो. त्याला काही करायची गरज पडत नाही. म्हणून तू चिंता करू नको. अर्जुन कर्माला घाबरत होता. तुम्ही म्हणाल महाराज कर्माला घाबरलं पाहिजे का? घाबरलं पाहिजे. का घाबरलं पाहिजे? कर्मे राम वनवासा गेला. कर्मे राम वनवासा कर्मे रावण क्षय पावला. कर्मे रावण क्षय पावला. वियोगे दशरथ नेला.
कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे रावण क्षयो पावला, वियोग घडला सीता देवी. लक्षात येत आहे का तुमच्या? आतापर्यंत जगातल्या घडलेल्या सगळ्यात मोठ्या ऐतिहासिक घटना, त्या घटनेच्या घटिताचं कारण कर्म आहे. भगवान म्हणतात कर्माबाबत उदासीन असू नये असंही नाही, पण कर्माबाबत फार बारीक विचार करत बसू नये. फार बारीक विचार केला तर माणसाचं जगणं मुश्किल होतं. ठीक आहे, कर्म चुकलं की पाप लागतं अर्जुना, मान्य आहे मला, म्हणून कर्मच करू नये असंही म्हणून चालणार का? चालतं. आता काही गोष्टी अशा आहे, जर कर्म चुकल्याने पाप लागत असेल असं म्हणून जर कर्म करणं सोडलं तर माणसाचा मृत्यू जवळ येईल, अर्थात त्याला मरावं लागेल. महाराज लक्षात घ्या, काही गोष्टी अशा आहेत की काही कर्म असे आहेत की ते नित्य करत असताना आपल्याला पापाचं भागीदार व्हावंच लागतं. विशेषत्वे करून पुरुषाच्या तुलनेमध्ये मातृवर्ग सांगतो, ऐका जरा माझ्याकडे. नित्य कर्मामध्ये तुमच्या हातून घडणारे काही कर्म असे आहेत की तुमची कितीही इच्छा असली की हे कर्म करत असताना आमच्या हातून पाप घडू नये, तरी ते तुमच्या हातून घडतच असतं. म्हणून तुम्हाला कर्म थांबवता येत नाही. काय? त्यातला पहिला प्रकार आहे, कलियुगामध्ये अन्न महाप्राण आहे. माणसाला जर जिवंत राहायचं असेल तर जेवावं लागतं, आणि जेवण्यासाठी जमिनीत पेरलेलं धान्य बाहेर आल्यानंतर त्याला कांडावं लागतं, कांडून निसावं लागतं, निसून दळावं लागतं. बरोबर आहे ना? दळल्याशिवाय उदरभरण करता येत नाही. आता दळण दळण्याची आणि चक्कीपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी कोणाची? माऊल्यांची. बाईची नाही म्हणायचं, बाई नाही, माऊल्यांची जबाबदारी, मातृवर्गाची जबाबदारी, महिला वर्गाची जबाबदारी. आता मला सांगा, कितीही तुम्ही खरडून निरीक्षणानं बारकाईनं दळणातले किडे बाजूला करत करत दळण निसून काढलं म्हणजे त्या दळणातले किडे संपतातच असं आहे का? कळत न कळत का होईना काही किडे दाण्याच्या आत पोकळीमध्ये कशात का होईना ते किडे तसे शिल्लक राहतात, आणि त्या किड्याचा भंडारा करण्याचं पाप हे तुमच्या डोक्यावर दररोज बसतं. नित्यानं घडणारं कर्म आहे दळण करणे आणि चक्कीपर्यंत गिरणीपर्यंत नेणे, पण ते नेत असताना ते त्या दाण्यातले किडे, त्यांना मारणारे जे मारेकरी आहेत त्या मारेकऱ्याच्या यादीत तुमचं नाव जातं. तुमच्याकडून नित्यकर्मामध्ये घडणारं पाप क्रमांक 1. आता तुम्ही किती इच्छा केली हे घडून द्यायचं नाही, चुकणार आहे का? पाप क्रमांक 2, स्वयंपाक बनवत असताना आपल्याला चुलीचा वापर करावा लागतो. आता गॅस आले तो भाग वेगळा आहे, पण चुलीला प्राधान्य देऊ आपण, कारण कीर्तनातले दृष्टांत गॅस संलग्नित नाहीत, चुलीशी संलग्नित आहेत, त्यामुळे आपण चुलीला प्राधान्य देऊ. चुलीमध्ये आपण जळतण घालतो, सरपण घालतो, तेव्हा गुरुजी आणलेल्या सरपणाच्या आतमध्ये काही कृमी कीटकांचे घरं असतात. बरोबर आहे की? किडी मुंग्यांचे घरं असतात, आणि ते किडी मुंग्यांचे घरं त्याच्यामध्ये असल्यामुळं आपण त्याची तपासणी न करता त्याच्या सहित घरासहित त्यांना फुकतो, जाळतो, ते आतमध्ये तरफडून भाजून मरतात. हे दुसरं पाप नित्यानं घडणारं तुमच्या वाट्याला येतं, तरीही नित्यकर्म सोडता येत नाही, तरीही कर्माचा त्याग करता येत नाही. तुम्ही कर्मयोगाचा अध्याय पहा ना, 3. भगवान अर्जुनाला हेच तर समजून सांगतात, अर्जुना, अरे काही गोष्टी आपल्याला कळत असल्या हे करण्यासारख्या नाही तरी केल्या पाहिजे, त्याच्याशिवाय गत्यंतर नाही, त्या त्यागता येत नाही, ते कर्म सोडता येत नाही. पण काही कर्म सावधानतेनं केले पाहिजे. का सावधानतेनं केले पाहिजे? जर ते कर्म चुकले तर जन्म मृत्यूचं चक्र पुन्हा 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 कार्यान्वित होतं, त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात. दुसरं पाप जाळण्याचं, काय किडे जाळण्याचं. आणि 3रं पाप आहे, जुन्या काळामध्ये बाजरीची भाकरी जर खायची ठरली, बाजरीची भाकरी काय गणित ठरलेले आहेत, प्रदेश परत्वे, विभाग परत्वे, कोणत्या विभागात कोणत्या प्रांतात कोणतं धान्य खाल्लं पाहिजे याचं गणित आहे. आता भात आपल्याला खायचा नाही आहे, भात आंध्रातल्या लोकांनी खायचा आहे. अलग लक्षात तुमच्या? भात कोकणातल्या लोकांनी खायचा आहे. कुठं? जे अतिशय उष्ण प्रदेशामध्ये राहतात आणि पाण्याच्या प्रदेशाच्या संपर्कात असतात त्यांनी भात खायचा. 1. 2, पोळी आपण खायची नाही, पोळी आपण नाही खायची, पोळी पंजाबमधल्या लोकांनी खायची. तिथलं वातावरण क्लायमेट त्या पद्धतीचं आहे, तिथल्या लोकांनी ती खायची, ती त्यांच्या करताय. आपण हाणतो, त्याचे हे परिणाम आहेत, त्याचे हे परिणाम आहेत. मग आपल्यासाठी काय? आपल्याकडे ज्वारीची भाकर आणि बाजरी, ती पण कधी हिवाळ्यात, मुळव्यात नसलेल्या निखाणी.
मूळव्याध असलेल्यांनी खाऊ नये, ते उष्ण असते, नाही पचत महाराज आपल्याकडचं. मी वृंदावनला होतो आता 2-3 दिवस, आता आलो परवाला. पंजाबची एक बाई, आम्ही पंक्तीत जेवायला बसलो का आम्ही चटणी नेलेली होती, ते फार असं फिकं फिकं खातात. मग मी आपली शेंगदाण्याची तेजस्विनी मिरची वाटून चटणी करून नेलेली. मी जेवायला बसलो का योगेश दादा, ती पंजाबची ताई खाली यायची म्हणायची थोडा हमें भी दे दो, 1 चमचा मी तिला दिला. आता ते फार फिकं खात असल्यामुळे ना, आपलं झणझणीत असल्यामुळे तिला आवडलं ते. दुसऱ्या दिवशी मी जेवायला खाली यायच्या आत बाई ताट घेऊन उभीच, भोजन पाने के लिए जा रहे. हाँ जा रहे. थोडी चटणी मिलेगी म्हणलं. थोडी कायला मी दिली ना एवढी मोठी वाटी भरून. म्हणलं काय, तिनं मी हाणलीन चिवड्यासारखी चटणी खाल्ली. मला काय म्हणती, महाराष्ट्री घर जाने के बाद मेरे लिए भी पार्सल बनवा देना. मी म्हणलं तू दिवस तर निघू दे. मी म्हणलं काल एवढीच खाल्ली होती, आज दिवस तर निघू दे. दुसऱ्या दिवशी ती जेवायला नाही आली. सकाळी दुपारी 2ला भेटली मला. मी बोला आज खाना खाने के लिए नहीं आए, वो पार्सल का क्यों? नहीं चाहिए, नहीं चाहिए बोले पार्सल. त्यांना जे पचतं त्यांनी ते खाल्लं पाहिजे. ऐका, तसं आपल्याकडे ज्वारी बाजरीची भाकरी टाकायची पद्धत आहे. 3रं पाप सांगतोय नित्यानं घडणार बाबा. ज्वारी बाजरीची भाकरी अशी नाही, अशी नाही. ऐकताय तुम्ही? अशी नाही, अशी. ही मूळ पद्धत आहे त्याची. कशात? ताटात, परातीत म्हणतात त्याला, परातीत अशी. आता त्या ताटामध्ये, काठोतमध्ये, परातीमध्ये ती माऊली जेव्हा ती भाकरी टाकते आणि ती टाकत असताना हात असे ते फिरवत असताना गंमत असं होतं, गंमत अशी होते, ती परत फिरते आणि ती परत फिरू नये, भाकरी व्यवस्थित थापल्या जाऊ याच्या करता घरातली बाई काय घरातली बाई अंगठे लावीत असते त्याला. काय करते? आणि ते लावलेले अंगठे ते काही मंदिरातले नसतात महाराज. ते कुठून कुठून जाऊन आलेले असतात आणि त्या अंगठ्याला लागलेल्या, चिटकलेल्या त्या कणाचा प्रादुर्भाव अन्नावर होतो. दोषाने भरलेलं अन्न एखाद्या चांगल्या माणसाला खाऊ घातल्याचं पाप यांच्या पदरात पडतं. आता हे जरी यांना कळत असलं हे सांगलं, म्हणून कोणती माऊली उद्या गेल्यानंतर दळण करणं सोडणार आहे? कोणती माऊली उद्या एखादी म्हणाल का पिंटाच बाप ही जिलपी फाडा बरं, याच्यात किडे गिडे आहे पाव द्या बरं मला, असं म्हणाल का एखादी? नाही महाराज. हे जरी खरं असलं तरी त्याला पर्याय नाही. काही कर्म करावीच लागतात आपल्याला कळत असलं तरी. पण काही काही कर्म फार सावधानतेने करावे लागतात. चुकले तर चुकलिया वर्म फेरा पडे, चुकलिया वर्म चुकलिया अन्य ठिकाणी अन्य गोष्टीचं वर्म चुकलं तर चालतं, पण कर्माचं वर्म चुकू नये. ते फार कठीण. जर चुकलं कर्मे राम वनवासा, रामाला वनवासाला जावं लागतं. राम देव आहे. कर्मे दशरथ वियोगे मेला. राम प्रभू देव आहेत, पण राजा दशरथ देवाचे बाप आहे. देवाचे बाप असून मग देवाच्या बापाला बी कर्म चिटकतं का? केले कर्म झाले तुम्हाला देवाच्या बापाला कर्म चिटकतं का? केले कर्म झाले, केलं म्हणजे ते भोगाला येणार, पण देवाच्या बापाला हा मुद्दा आहे, चिटकतं का? हो. तुका म्हणे कर्म रेखा, तुका म्हणे कर्म रेखा, सदा चुके देवानी सदा कर्म रेखा, तुका म्हणे
रेखा तुका म्हणे कदा न चुके कदा न चुके कदा न चुके देवाधिका तुका म्हणे कर्म रेखा कदा न तुझे तुका म्हणे कर्म रेखान कदा न चुके देवादिका. देवाला चुकत नाही यात नवल नाही, देवाच्या बापाला सुद्धा चुकत नाही. कर्म चुकलं की फेरा पडतो, कर्म चुकलं की आयुष्य विस्कळीत होतं. कर्म चुकलं की देवाला नाही चुकत महाराज. कर्म देवाचं कर्म जर चुकलं तर त्या कर्माचे परिणाम देवाला सुद्धा भोगावे लागतात. देव सुद्धा त्यापासून वंचित राहत नाही. उदाहरण देऊ का तुम्हाला, ऐका. रामायणातला प्रसंग आहे. भगवंताची सुग्रीवाची संधी झाली, बरोबर आहे. दोघांचं दुःख समान असल्यामुळं मैत्री चटकन झाली. समदुःखी माणसं असले की मैत्री जोडायला टाइम नसतं महाराज, लक्षात घ्या. एकाजवळ तंबाखू असावं आणि दुसऱ्याजवळ चुना नसावा, आहे की नाही. एकाजवळ तंबाखू असावं आणि दुसऱ्याजवळ चुना असावं. तंबाखूवाल्याकडे चुना नसावं, चुनावाल्याकडे तंबाखू नसावं, मैत्री पटकन होत असते. सारख्या दुःखावाले असले ना मग त्यांना असं वाटतं हे आपलेच आहे, असं बऱ्याचदा घडत असतं. काय झालं, एकाचं नवीन लग्न झालं, एकाचं नवीन लग्न झालं आणि त्याची बायको पहिल्या येती जातीला ढाकणेसर जायला लागली. आता पहिल्या येती जातीला मुलगी जायला लागली, नवीन नवीन लग्न झालेलं असल्यामुळं जरा वातावरण होतं. हां, ती जायला लागली की याच्या लगेच डोळ्यात पाणी आलं. हे बायकोला म्हणलं तू चालली काय? ती म्हणली चालली काय म्हणजे जावंच लागतंय. चालली काय त्याच्यात असतंय, 2-3 दिवसाकरता जावंच लागतंय. पण तू म्हणला नाही गेली जमणार नाही का? अहो म्हणले नियमच असते तसं, जावंच लागतंय. पण हा म्हणला तू गेल्यावर मला कसं होईल, मग तुला काय व्हायचं? आज कालपर्यंत तीच होती का? नाही, कालच आली ना ती, घे ना धकून. तो म्हणला नाही, मला तर कसं कोणच व्हायला लागलं. बाई म्हणली येड्यावान काय करायला लागली, माणसासारखे पुरुषासारखे पुरुष तुम्ही बायकासारखे रडायला लागले, तुम्हाला काही कळतं की नाही? तो म्हणला कळतं, पण काय करू आता, यायला लागलं ना. ते परेशान झालं महाराज. बाई म्हणली ही काय आफत आहे. अहो ती जायला निघाली तरी भाऊचं रडणं थांबना. ती घरात बाहेर निघाली का चालली का मग, अरे मग ती म्हणली येते मी आता. हे म्हणलं मी तुला सोडायला येतो रेल्वे स्टेशन. बाई म्हणली कशाला आता, मागे जाते ना आता मी, माझा भाऊ आलाय आता, लगेच ट्रेन येईन, त्याच्यात बसून मला जायचे, तुम्ही जाण घरी. नाही म्हणलं येतो स्टेशन. लोक स्टेशनवर गेलो तरी गप बसन तिरगे. बाई म्हणली काय फसफस करताय हे, तुम्ही एक काम करा, पलीकडे जा बरं, तिकडे उभं राहा बरं, तुम्ही काही ताण घेऊ नका. म्हणली मी आता लगेचच येणार आहे, काही ताण घेऊ नका ना. ते बाजूला जाऊन उभं राहिलं, पण कोपऱ्यात जाऊन रडायला लागलं. हे जिथं रडत होतं तिथंच वडाचं झाड होतं, त्याच्या वाट्याला शेजारी बसून दुसरं रडत होतं. यांनी त्याच्याकडे पाहिलं, म्हणलं राव आपल्यासारखं भेटलं. हे म्हणलं आपल्यासारखं भेटलं. हे त्याच जवळ गेलं आणि त्याला म्हणलं जाऊ द्या जाऊ द्या, चालतच असतं म्हणे, आता काय तुमचं ना आपलं सारखंच आहे म्हणे, जाऊ द्या ना. हा म्हणलं भाऊ तुम्हाला काहीतरी गैरसमज होतो म्हणे. काय? याने विचारलं तुम्ही का रडता? मग तो खाली बसलेला म्हणला तुम्ही का रडता ते सांगा. म्हणलं आत्ता माझं नवीन लग्न झालंय आणि माझी बायको माहेरला चालली, ती जायला लागली, मला तिचा विरह काही सहन व्हायना म्हणून मी रडतोय, माझी जाती म्हणून मी रडतोय. हा, यांनी सांगितलं माझी जाती म्हणून मी रडतोय, तुम्ही का रडता ते सांगा. हा म्हणलं मग माझ्या रडण्याचं तुझ्या रडण्याचं कारण लय अपरोक्ष आहे. म्हणलं राव काय? म्हणलं तुझी जाती म्हणून तू रडतोय ना, तुझी ज्या ट्रेनना जाणारे माझी त्याच ट्रेननं गेलेली परत येणारे, मला त्याचं टेन्शन आलं. मला त्याचं टेन्शन आलंय. समज सुग्रीवाचं वालीचं दुःख सारखं होतं. काय? भगवंताची पत्नी दुसऱ्याने रावणाने नेली होती, सुग्रीवाची नेली होती कोणी? वालीनं. राज्य घेतलं होतं, भगवंताचं राज्य संरक्षित होतं, पण सुग्रीवाचं राज्य सुरक्षित नव्हतं. संरक्षित आणि सुरक्षित याच्यात फरक आहे बरं का. भरताकडं संरक्षित आहे, वाक्य नीट आहे का, आणि वालीच्या ताब्यात आहे म्हणून सुरक्षित नाहीये. चुकीच्या माणसाच्या हातात राज्याची सूत्र गेली की राज्याची माती होत असते. वालीच्या हातात आहे, वाली मदिरापान करणार आहे, धर्म विदित जीवन जगणारा नाहीये, धर्म विहित जीवन जगणार आहे, म्हणून ते संरक्षित नव्हतं, सुरक्षित नव्हतं. सुग्रीवानं सांगितलं माझं राज्य गेलं, माझी बायको गेली. भगवान म्हणले राज्य आपलं आहे पण आपली बायको गेली, मग संधी काय करायची दोघांनी मिळून? म्हणजे संधी अशी करायची, मी तुला तुझं राज्य तुझी पत्नी मिळून देणार. सगळ्यांना माहिती
तू मला माझी पत्नी शोधायला मदत करू लागायची, एवढंच आहे बस, याच्या पलीकडे काही करायचं नाही, काही हरकत नाही. संधी झाली, संधीमध्ये करारामध्ये मध्यस्थी हनुमंतरायानं केली. काय करणार आहेस म्हणले रामा माझ्यासाठी, म्हणले मी वालीला मारणार. हसू आलं सुग्रीवाला, कथा सगळ्यांना माहिती आहे. वाली म्हणले तू, ज्यानं जगातल्या सगळ्यात शक्तिवान माणसाला अंगदाच्या पाळण्याला उलट टांगलं, अंगदाच्या पाळण्याला उलट टांगलं, तो वाली म्हणला तुमच्या बच्चा खेळ नाही. भगवान म्हणले चिंता करू नको, त्याला जाऊन ललकार, मी मारतो त्याला. कथा सगळ्यांना माहिती आहे, फक्त स्पर्श कर. वालीला जाऊन ललकारलं त्याने, वाली बाहेर आला, दोघांचं युद्ध चालू झालं आणि भगवंत संदिग्धतेमध्ये गेले. का? दोघांच्या चेहऱ्यामध्ये इतकं साधर्म्य होतं की कोणता वालीन कोणता सुग्रीव कळत नव्हता. जर वाली म्हणून बाण मारावा आणि सुग्रीवाला लागावा, पुण्य करता होय पाप, ते कसं होईल? आंधळा रस्त्यानं चालला होता गल्लीतून, तिसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या एका माणसाने पाहिलं, एक डोळ्यानं आंधळा माणूस आहे, गल्लीतून चालला, कोणीच 1 रुपया द्यायला नाही, आपण काहीतरी द्यायला पाहिजे म्हणून त्यानं 5चा ठोकळा घेतला आणि त्याच्या हातात ताट होतं, त्या ताटात पडावा म्हणून त्यानं असा अंदाज घेऊन ठोकळा खाली टाकला, वरून सर्र ठोकळा वाजला. आंधळ्यांवर पाहिलं काय येतंय, वर पाहिलं तो चांगला डोळा होता, त्याच्यावर टप्पू बसला. म्हणजे 5 तर नाही भेटले, पण जे होते ते बी गेले. पुण्य करता देवान विचार केला तसं महाराज जाईन वालीला आणि सुग्रीव मेला, देवान ठेवला बाण माग. आता वाली होता तो काचाट्यात सापडला, महाराज सुग्रीव होता तो, आणि वालीच्या काचाट्यात गेला होता. आणि वालीन का गई केली, वालीनं असा निबार हाणला कधी कनारला आणि घरी गेला सुग्रीव. सुग्रीवानं सांगितलं काय करा म्हणले, याच्यात हिंमत नव्हती, त्यानं कशाला समोर जायचं सांगितलं. देव आले, देव म्हणले जास्त लागले की लांब होय म्हणले, अंगाला हात नको. काय कळत, तुझ्यात धमकत नव्हती तर कशाला पाठलं. ज्याच्यात धमक असेल त्याने युद्धाच्या गोष्टी केल्या पाहिजे महाराज. हा, भांडणाच्या गोष्टी, बळेविन शक्ती प्रमाण आहे त्याला. काय झालं, माझं चुकलं काय? बळेविन शक्ती बरोबर आहे. कुठे बसू हे प्रमाण मी आता? अगोदर आहे ना, अगोदर आहे, आपल्याला फक्त एवढंच वापरत घ्यायचं. काय काय आलं तुमच्या लक्षात? आपल्याला फक्त एवढंच वापरत घ्यायचं नाही. दोनदा काय म्हणलं म्हणून मला की खडेश्वरी बाबाची आठवण आली बरं का. बाबाचे शब्द आहेत काय, बाबा नेहमी म्हणतात भावेविन भक्ती. असं कसं बळीविन शक्ती डायरेक्ट बाबा? जाऊ दे ना, कशाला टेन्शन मध्ये आता एवढं. हरिपाठ हे प्रकरण असे ते उलट म्हणता येत नाही, वरून खाली म्हणतात, खालून वर नाही म्हणता येत. यमाचा पाहुणा प्राणी होय, मिळत लागत नाही मांग काय म्हणून, सुईचं म्हणत जाणं पडतं. लक्षात घ्या, बळेविन शक्ती बोलू नये एवढंच विचार. लय डोक्याला ताण नाही द्यायचं महाराज, माणसांना किडे पडत असते डोक्यात, लय ताण काय द्यायचं, चांगलं डोकं खराब करून घ्यायचं. बळेविन शक्ती बोलू नये. अलग लक्षात, ज्याच्या जवळ शक्ती आहे, बळ आहे, त्याने भांडणाच्या गोष्टी कराव्या. मग तुझ्यात बळ नव्हतं तर मला कशाला पाठीलं? सुग्रीव म्हणतो बरं का बाबा, कोणाला तुला कळीत नाही का म्हणले देवा. भगवान म्हणले अडचण अशी झाली होती, दोघं सारखे होते, अमुक अमुक ढमुक, आजचं जाऊ दे म्हणे, उद्या जाय तू. असा हाणतो कनी तो म्हणला नको, बायकोही नको, राज्यही नको, सर सलामत तो पगडी पच, दणके खाल्ल्यापेक्षा कशाला आपत नको. देव म्हणले माझ्यावर विश्वास एक नाही. म्हणले हाय ना, ठेवावत लागत ना तुझ्यावर, तुझ्याशिवाय काय या जगात. खरंय महाराज, देवावर विश्वास नाही असं ज्याचं मत असतं, शेवटी तोही म्हणतो देव करेल तेच होईल. खरं सांगतो, देवाशिवाय काय. हरि नाम नहीं तो जीना क्या, 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 नहीं तो जीना क्या, हरि नाम नहीं तो जीना क्या, हरि हरि नाम नहीं तो जीना क्या, हरि नाम नहीं तो अमृत है हरि नाम का प्याला, अमृत है हरि नाम का प्याला, उसे त्याग विष पीना क्या, हरि नाम नहीं तो जीना क्या, हरि नाम नहीं तो जीना क्या, हरि नाम नहीं तो जीना क्या. सगळं जग त्याच्या
एक तू ही सहारा. या सगळ्या जगात त्याच्याशिवाय कोण आहे महाराज? तो तर एक आहे जो जगाला चालवतो. जा म्हणले तुझे दुसऱ्या दिवशी. नाही असं नाही जाणार म्हणले मी. म्हणून भगवंतानं खुणगाट म्हणून सुग्रीवाच्या गळ्यामध्ये एक माळ टाकली. बरोबर आहे, सुग्रीवाच्या गळ्यात माळ टाकली. सुग्रीवाला सांगितलं जाय. म्हणले देवा आता चुकणार गिकणार तर नाही गणित. म्हणजे ते महाराज जाऊ दे म्हणे, बाण हानशीन मा हीच कणपूर. बायको राहील, किसकिंदा राहील, ऋष्यमुख पर्वत राहील. देवाने सांगितलं आता चिंता करू नको. तुझ्या गळ्यात काय टाकली मी? माळ. आणि देव म्हणले आता माझ्या डोक्यात पक्क आहे, ज्याच्या गळ्यात माळ आहे त्याला मारायचं. 2G नेटवर्क आहे, अजून आलं नाही ते. देवान त्या दिवशी JRच काढला गुरुजी. ज्याच्या गळ्यात माळ आहे त्याला मारायचं. आता आपण जर असं म्हणाव, बिगर माळीवाले म्हणते ह्या माळकरी का मरीत नाही का? मरतेत ते, पण सुद्या मोतीन मरतेत. फक्त माळकरी दिखाऊन असा, ओरिजिनल असा. तुम्हाला दिखाव बी असतो. मग काही काहीच्या गळ्यात लय लंबाल माळा असतात महाराज. एवढ्याला मोठ्याला माळा. एकान बायकुल वपली ती बेशुद्ध पडली, 3 सालाईन लावल्यावर उठली. ज्ञानदेव मौन जपमाळा अंतरी. वरून माळ असून चालत नाही, अंतःकरणामध्ये त्या माळेबद्दलचं प्रेम आणि आस्था असं लक्षात. माळकरी मरतेत ना, पण चांगल्या मोतीनं मरतेत, सुद्या मोतीनं. विकृत मरण त्यांचं होत नाही. ऐका जरा, मी मुद्दा सांगतोय. देव चुकला कर्मामध्ये, देवाला भोगावं लागतं. याच्यावर चाललंय बरं का, लगेच सोडणार. आलोय आपण मुद्द्यावर. देव चुकला की देवाला सुद्धा भोगावं. माळ टाकली. देवाने सांगितलं तुझ्या गळ्यात माळ आहे, माझ्या डोक्यात आहे. ज्याच्या गळ्यात माळ आहे त्याला मारायचं नाही. आणि मग देवानं लपून बाण मारला. कोणाला? वालीला. वाली खाली पडला. वाली खाली पडल्यावर वालीने पाहिलं, मी ज्याच्यामुळं खाली पडलो तो हा नाही, म्हणजे सुग्रीव नाही, तिसराच कोणीतरी. बघितलं तर राम. आणि वाली काय बोलतो माहितीये का? मारे हूं मोही, हे मारे हूं मोही, ब्याद की नाई. मारे हूं मोही, ब्याद की नाई. कोण? म्हणे मी राम, मर्यादा पुरुषोत्तम. म्हणे हो. आदर्श आणि उत्तुंग चरित्रावाले. म्हणे हो. हाच तुमचा आदर्श आणि हीच तुमची मर्यादा का? म्हणजे काय झालं? मारे हू मोही ब्याद. मारे हू म्हणजे मारणे, मोही म्हणजे मला, ब्याद म्हणजे शिकारी. की नाही म्हणजे त्या पद्धतीनं. ही तुलसीदासाची भाषा आहे. मारे हू मोही ब्याद की नाही. राक्षसासारखं म्हणजे शिकाऱ्यासारखं मारलंस मला, शिकार केल्यासारखं मारलंस मला. तुझं माझं वैर होतं का? नव्हतं ना देवा. लपून मारलंस ना. मी काय म्हणतो तू? मी आज जसं मला लपून मारलंस, हा बदला मी तुझा घेतल्याशिवाय राहणार नाही. एक वेळ, एक दिवस, एक प्रसंग, एक स्थिती अशी असेल, माझ्या जागी तू असशील, तुझ्या जागी मी असेल. तू मला लपून मारलंस, मी तुला लपून मारेन. भगवंताला कबूल करावं लागलं. राम अवतारामध्ये चुकीनं वालीला लपून मारलं, म्हणून कृष्ण अवतारामध्ये वालीचा व्याध झाला. आणि भगवान कृष्णाचा अवतार संपण्याच्या वेळी त्याच व्याधानं देवाच्या पायाला बाण मारला आणि देवाला अवतार सोडावा लागला, संपवावा लागला. देवाला सुद्धा चुकलेलं कर्म भोगावं लागतं. तुम्ही देवाला भोगावं लागतं. देवाच काय, देवाच्या बापाला भोगावं लागतं. आता फक्त देवाचा बाप सांगतो आणि लगेच कीर्तन सोडतो. काय चुकलं देवाच्या बापाचं कर्म? जगातल्या प्रत्येक माणसाची इच्छा एकच आहे, आपल्या कुटुंब व्यवस्थेमध्ये आपल्या पोटी जन्माला आलेल्या मुलाचा फायदा किंवा मुलगा आपल्याला कशासाठी हवा असतो? म्हातारपणात आपल्या पोराने आपली सेवा शुश्रूषा करावी आणि मरता मरता आपल्या तोंडात पाणी टाकावं आणि त्याच्या मांडीवर डोकं ठेवून आपल्याला मरण जगातल्या कोणत्या बापाला वाटत नाही. देवाचा बाप असणारे राजा दशरथजी, बोला अपवाद आहेत की नाही या घटनेला? बोला बोला. 4 पोर आहेत, 1 नाही 2 नाही 3 नाही 4 नाही. 4 पुत्र दशरथा अंतकाळी एकही नव्हता. 4 पोर आहेत, पण 4 असून सुद्धा तोंडात पाणी टाकायला एकही शिल्लक नाही. काय चुकलं होतं सांगा बरं राजा दशरथ? कशामुळे झालंय? कर्म चुकलं होतं राजा दशरथाचं. काय कर्म चुकलं होतं?
तुमच्या सगळ्याच्या नजरेमध्ये तुम्ही एकच घटना सांगणार आहे की राजा दशरथाचा मृत्यू झाला तर तोंडात पाणी टाकायला कोणीच जवळ नव्हतं, का तर कोणीतरी मेलं होतं तर त्याच्या तोंडात पाणी टाकणारा राजा दशरथाने मारला होता म्हणून. हेच उत्तर आहे तुमच्याकडे का वेगळं आहे? हेच आहे तुमच्याकडे उत्तर. मग हे उत्तर बरोबर आहे का? बोला. तुमच्या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून हे उत्तर बरोबर आहे. मला माहिती नाही मी जे सांगणार आहे ते बरोबर आहे की चूक आहे याची मीमांसा तुम्ही करा. पण लॉकडाऊन मध्ये मी वाचलेलं रामायण आहे, रामायणाचं नाव आहे तोखे रामायण, आणि त्यातला सुंदर प्रसंग आहे. श्रावणाचा मृत्यू झाला म्हणजे वध झाला, मृत्यू झाला म्हणजे वध झाला, केला राजा दशरथाने केला. श्रावण मारला, बरोबर. श्रावण मारला म्हणून आंधळ्या श्रावणाच्या मायबापांनी राजा दशरथाला श्राप दिला आणि त्याच्यामुळे दशरथ वियोगे मेला. म्हणजे तोंडात पाणी टाकायला पोर शिल्लक राम जवळ राहिले नाही, असं जर तुम्ही म्हणत असाल तर आपला अंदाज सर्रासपणे चुकीचा आहे. श्रावणाला मारलं राजा दशरथाने म्हणून राजा दशरथाचं कर्म चुकलं असं म्हणता येत नाही शास्त्राच्या दृष्टिकोनातून. का? श्रावणाला मारणं हे कर्म चुकलेल्या यादीत येत नाही. श्रावणाचा मृत्यू हा फक्त दोषाच्या यादीत जातो. बारीक ऐका जरा. श्रावणाचा मृत्यू म्हणजे राजा दशरथाचं चुकलेलं कर्म नाही, फक्त राजा दशरथाच्या हातून घडलेलं एक कृत्य आणि त्याचा राजा दशरथावर झालेला परिणाम, फक्त लागलेला दोष एवढाच आहे. आता श्रावणाला मारल्यामुळे राजा दशरथाला दोष का लागला नाही हे जर तुम्हाला विचारायचं असेल किंवा ऐकायचं असेल, कॅमेरे नसते तर सांगितलं असतं. काय? कॅमेरे नसते तर सांगितलं असतं की श्रावणाला मारलं आणि राजा दशरथाला दोष का लागला नाही बाबा, कर्म त्याचं गणित चुकलं, त्या यादीमध्ये राजा दशरथजी का गेले नाही त्याचं गणित वेगळं होतं. कीर्तन झाल्यावर विचारा, बाजूला सांगतो तुम्हाला, आठवणीनं विचारा मला कोणीतरी, सांगतो. श्रावणाचा मृत्यू फक्त राजा दशरथाच्या जीवनातला दोषच का? हो दोषच. पुरावा आहे का काय? ऐका ना. मग चारही पुत्राचे लग्न झाले, चारही कुलवधू सुना जेव्हा राजा दशरथाच्या घरी आल्या अयोध्येमध्ये, पंगत बसली पहिली, सुना जेवायला बसल्या. काय आनंद वाटत असेल राजा दशरथाला, कैकेयीला, कौशल्या मातेला, सुमित्रा मातेला. आनंदाला पारावर नाही. पुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय उद्घोष झाला आणि जेवायला बसले सगळे. उर्मिला, श्रुतकीर्ती, मांडवी पटापट घास घ्यायला लागल्या आणि जानकीनं घास उचलला, तोंडापर्यंत नेला आणि ताटात ठेवला. ताटात ठेवलेला घास तिकडून दशरथाने पाहिला. दशरथजी विचारतात, सुनबाई काय झालं? म्हणे मामाजी माफ करा, तुमच्या घरात मला अन्न ग्रहण करता येणार नाही. दशरथजी म्हणले, असं कसं? तुमचं नाही, आपलं मन, घर तुझं आहे आता, नाही असं कसं, काय अडचण आहे? मग सीतेनं सांगितलं, या घराला बालहत्येचा दोष आहे. जर इथं सीता माता हे वाक्य म्हणले असत्या की तुमच्याकडून एका बाळाला मारल्या गेलंय, तुमच्या हातून बालकाचा वध झालाय, तुमचं कर्म चुकलंय, तर मग कर्माचा दोष मानला गेला असता, पण फक्त हत्या दोष म्हणला. मग राजा दशरथानं सांगितलं, पर्याय काय? म्हणले, मला तर जेवता येणार नाही, जे घर दोषानं भरलेलं त्या घरात आपल्याला जेवता येत. पर्याय काय? म्हणले, तुम्ही शोधा, मला कशाला विचारता, कशाला ताण देता मला, मी काही ताणात पडायच्या अंदाजात नाही. मग राजा दशरथाकडं 9 धर्माचार्य होते. किती? 9 धर्माचार्य फक्त शास्त्राचं गणित काढायला होते. 9 धर्माचार्य पुढे आले आणि धर्माचार्याने सांगितलं, महाराज दोषाचा परिहार बघायचा ना. म्हणे, हो बघा. एका धर्माचार्यानं गुरुजी यादी काढली, सापडलं म्हणे. काय? दोष उतरायचं गणित सापडलं. काय? सोपं आहे म्हणे, ब्राह्मण जेव घालावं लागतं. म्हणजे किती? एकच. राजा दशरथजी म्हणले, लय सोपं. ते म्हणले, ऐका पण पुढचं काय? ब्राह्मण एकच जेव घालावा लागतो, पण असा जेव घालावा लागतो ज्यांनी कधीच कोणाच्या घरचं अन्न ग्रहण केलेलं नाही आणि कोणाच्या घरचा शिदा नेलेला नाही. आता देवबाप्पा जेवित नाही हे खरंय, पण शिदा सोडतेच. ते कसं आहे, त्याचं आपलं जेवणाचं जाऊ द्या, आपण जाता मीठ मिरच्या तेल तेवढं आपलं बांधून द्या, ठरलेलं गणित आहे. शिदा सोडित नाही. डोकंच जाम झालं म्हणे, असा ब्राह्मण शोधून सापडणे, आणि ब्राह्मण जर सापडला नाही, सून जेवित नाही.
घरातली लक्ष्मी उपवासी आहे. जनकाकडे पत्र पाठवलं आणि सांगितलं महाराज समस्येचं समाधान करा. काय ब्राह्मण पाहिजे म्हणे आम्हाला. कसा पाहिजे म्हणे कोणच्याच घरी न जेवलेला आणि कोणच्या घरचा शिदा न नेलेला. जनक महाराजांनी एका मिनिटात सांगितलं हायन म्हणे कशाला ताण घेता पाठवू का. नाव तर सांगा म्हणे ब्रह्मदेवाच्या वंशामध्ये जन्माला आलेले पुलस्त ऋषी आणि पुलस्त ऋषीचं पोर विसरावा आणि त्याचा पोरगा म्हणजे पुलस्त ऋषीचा नातू रावण. जगातला एकमेव असा ब्राह्मण आहे जो कोणाच्या घरचं जीवित नाही आणि कोणाच्या घरून शिदा नेत. हा तुम्हाला सगळ्याला रामायणात ऐकलेलं आहे तुम्ही. रावण राक्षस आहे बऱ्याच लोकांना माहिती आहे. ब्राह्मण आहे बऱ्याच लोकांना माहिती आहे. पण रावणानं ब्राह्मण कर्म केल्याचा पुरावा कुठं सापडतो. ब्राह्मण म्हणल्यावर त्यांनी कर्मकांडाचं काहीतरी काम केलं पाहिजे. वास्तुशांत्या घर भरण्या मंगलाष्टक लगन लावणं टिपणं पाहिणं. रावणानं असं काही काम केलं. रच वास्तुशांती केली निब्बर केली हलकी नाही. कोणाची जगातल्या सगळ्यात मोठ्या माणसाची वास्तुशांती केली व त्यांनी त्याच्या घराची. कोणाच्या घराची महादेवाच्या घराची वास्तुशांती. तुम्हाला हे काय बोलता राव महादेवाला कुठं घर आहे का. होतं कुठं होतं 2 मिनिटात सांगतो पुन्हा. महादेव पार्वती फिरायला समुद्रामध्ये गेले. विहार करत असताना पार्वतीच्या पायाला तुकडा लागला. तुकडा सोन्याचा होता. सोन्याचा तुकडा पार्वतीनं पाहिला. महादेवाने सांगितलं देवा खाली सोन्याचा तुकडा आहे. महादेव म्हणले मरू दे तिकडं. सोनं आपल्याला काय करायचं. महादेवाला सोन्याचा काही अभिलाष नव्हता. पार्वती म्हणली अड्यावण करू नका सोनं आहे खाली. तुम्ही पाहता खरी किती इथं. महादेवानं पाहिलं. महादेव म्हणले लय मोठे म्हणे किती. काही टक्के भाग सोन्यानं व्यापलेला आहे म्हणे समुद्राचा इतकं. मग पार्वती म्हणली एक काम करा आपल्या आर्किटेक्टला सांगा इंजिनियरला याला वर काढा आणि इथं बेठे इथं घर बनवून घ्या. का मा फिरायला आल्यावर आपल्याला मुक्काम राहील काम येईल. महादेव म्हणले कायला आफत लावती बायात. पण पार्वती ऐकायला तयारच नाही. पार्वती म्हणल्या घर बांधात लागतं. महादेवात नाहीला झाला. महादेवानं देवाच्या आर्किटेक्टला बोलेल. कोण आहे आर्किटेक्ट. विश्वकर्मा. काय काम आहे. हे तुकडे किती पायरे सोन्याचे. ते म्हणे इतके इस्टिमेट दे. किती घरं होते. त्यानं इस्टिमेट दिलं. ते म्हणे 7 कोटी घरं बनतात. किती आणि चल कामाला. बायाना दिला आणि घराचं काम चालू झालं. काही दिवसात घराचं काम पूर्ण. चाब्या महादेवाच्या हातात म्हणजे चाब्या तुमच्या घराच्या. मग महादेव काय म्हणले विश्वकर्म्याला घर लय मोठं झालं म्हणे पण कार्यक्रम बी दांडगाच करावा लागेल. देवबाप्पा आहे म्हणे या घराची वास्तुशांती करणारी एखादा हुशार. काय माहिती आहे का लग्न जर ओपन मंडपचं असलं पाहुणे VIP असले सिस्टीम चांगली असली तर मंगलाष्टक म्हणणारा बी स्वरातला पाहिजे गणितातला पाहिजे मापातला. असे कसे म्हणले पाहिजे. मालांकार परस्परी करगळा घालोणी गोपांगण. त्याने असे म्हणले पाहिजे. काही लग्नात मंगलाष्टक म्हणणारे असे असतात. मी माफी मागून बोलतो माणसाला फाशी घ्या वाटते. गंगा सिंधू सरस्वती यमुना गोदावरी नर्मदा कावेरी. पंगत का बसली होती रे. अरे युट्यूब वाले ना लय करामध्ये आता एवढाच तुकडा काढतील आणि लगेच शीर्षक टाकतील. असं मंगलाष्टक तुम्ही ऐकलंच नसन. आणि मग आपला गंगा सिंधू सगळं टाका बरं का अरविंद भाऊ. आहे का गंमत आहे. ते गणित कसं असतं. मिस्त्री असला ना घराचं बांधकाम होत आलं का मिस्त्री लगेच म्हणतो फिटिंग करणार असेल तर आपल्या ओळखीत माणूस आहे बरं का. फिटिंगवाल्याचं आठवत आलं ते म्हणतो वालपुट्टीवाला पाहुणाचे आपला सांगा लागत असला तो. वालपुट्टीवाल्याचं आठवत आलं ते म्हणतो फरचीवाला मित्रच बरं आपला लग जवळचा एकदम करून देतो तुमचं जुळून देतो. तसं घराचं बांधकामचा आर्किटेक्ट होता विश्वकर्मा. महादेवानं विश्वकर्म्यालाच विचारलं देवबाप्पा आहे म्हणे कोणी पूजा करायला. म्हणे आहे ना. कोण. हे पुलस्त ऋषीचा नातू रावण. अरे मग महादेव म्हणते आपलं भक्तची बोलवा त्याला. रावणाला वास्तुशांती करायला बोलवलं महादेवाची. वास्तुशांती केली. काय मंत्र म्हणले रावणानं. वास्तुशांती झाली. पार्वती माता खोल्या दाखित्यात. ते म्हणली ही गणपतीची ही रिद्धी सिद्धीची ही कार्तिक स्वामीची ही महादेवाची ही किचन लोकायला वरमाय. महादेव म्हणले पार्वती तुम्ही खोल्या दाखा मी दक्षिणा देऊन गेले रावणाकडे गेले. महादेव म्हणले महाराज पूजा सुंदर झाली बोला दक्षिणात काय देऊ. रावण होता त्याची नजर होती घरावर.
हे म्हणलं दक्षिणात काय देऊ? रावण म्हणलं ज्याची वास्तू शांती केली ते घर. ते बी महादेव होते, हातात पाणी घेतले लगेच 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 संकल्प सोडला. पार्वती माता खोल्यात दाखवते, ही आपली ती पाहुण्याची, ती आपले एक बळराम दादा आले त्याला देऊ, ती दादा महाराजाला देऊ, टेरिसवर भगवान बाबा योगेश महाराज ते मधल्या मजल्यात. नंदी पळत गेला. नंदी म्हणल्या कपडे गुंडाळा, रजिस्ट्री झाली, तलेटन फेरबी वळला, गेलं म्हणे आपण. कोणाला दिलं? म्हण रावणाला दिलं. महादेवाच्या घराची वास्तू शांती केली ती रावणानं. पण महाराज शिदा नव्हता न्याला, जेवला नव्हता. तो जेवायला आणला, त्याला जेवू घातला राजा दशरथानं, आणि बालहत्येच्या दोषाचा परिहार केला. श्रावणाचा मृत्यू राजा दशरथाच्या कर्माचं चुकलेलं गणित नाही. ऐकताय का तुम्ही? ते नाही. मग तरी राजा दशरथ वियोगाने मेले. कर्मे दशरथ वियोगे. मग पुन्हा शिल्लक काय राहतं इथं? कर्म चुकलेलंच आहे, म्हणून वियोगानं मृत्यू झाला. मग कोणतं कर्म चुकलं होतं? चला ऐका. आजपर्यंत तुम्ही न ऐकलेली कथा, खात्री आहे माझी, ऐकलेली नाही. रामायणातलीच पण ऐकलेली नाही. ऐका. राजा दशरथजीला उदास वाटायला लागलं म्हणून एक दिवस राजा दशरथजी फिरायला गेले. कुठे गेले असतील बरं? राजूर, जालना, औरंगाबाद, पुणे, कोकण, आंबे, कुठे गेले असते? स्वर्गात. ते काय आपल्यावर होतं? बोर झाल्यावर चला औरंगाबादला, हे बोर झाल्यावर चला. मग काही काही दररोजचे त्याच धंद्यात महाराज. काही काही तर मी सांगतो, आमच्याकडचे काही लोक भोकरदनकडे पाय करून झोपते. दिवस निघला की नीटच निघते तिकडं. तसं तुमच्याकडचे काही राजूरकडे पाय करून झोपे. तसं काहीच नाही. राजूरला जाते, हाटीवर बसते, चहा पिते, अरे बाबा दुसरं काय. राजा दशरथजी गेले फिरायला स्वर्गात. बरं, गेले तर गेले. स्वर्गामध्ये फिरत असताना राजा दशरथाने एक ऋषी पाहिले. ऋषीच्या डोळ्यावर पट्टी होती आणि ऋषीचं अनुष्ठान चालू होतं. मग ऋषीकडे पाहिलं, नीट पाहावं का नाही आणि पुढं जावं की नाही. राजा दशरथाने ऋषीकडे पाहिलं आणि ऋषीच्या डोळ्यावरची पट्टी काढायचा प्रयत्न केला. देवतानं सावध केलं, म्हणे महाराज साधना चालू आहे साधूची, साधूच्या साधनेत बाधा आणण्याचा प्रयत्न भल्या माणसानं करू नये. जा. दशरथाला दमत निघालं. ते म्हणले, पण पट्टीच कोण बांधली असं द्या बाबांना, डोळे आंधळे असं का? रिकामेच काम आहे की नाही? काही गोष्टीची शहनिशा काय आपोआप होत असते काही वेळाने, ती करण्याची गरज नाही. दोघं जण रस्त्याने चालले, चालता चालता अंधारात एकाचा पाय पडला आणि पाय भरला. आता कशाने भरला काय माहित, पण भरला. मग तो शेजारच्याला म्हणला, मा पाय भरला. मग शेजारी म्हणला, भरू दे, उजेडात गेल्यावर धुवून काढू. पण तो म्हणला, काय नाच भरला असं. पण अरे त्याचा मित्र म्हणलं, पण भरू दे ना, आता उजेडात गेल्यावर धुवायचं काय. आता एरी भरला आणि तेरी भरला, त्याला दमत निघाल. पुढे गेलं, पण कायच असं राव. मित्र म्हणलं, येडाय करे म्हणले गणपेत. पुढे गेल्यावर धुवायचंच आहे, जाऊ दे. त्याला दमत नाही निघला. त्यानं चालता चालताच ते शेण होतं म्हणून बरं झालं. वेगळंच काय असतं असतात काही काही असे नंबरी. राजा दशरथजी म्हणले, आंधळा असेल का बरं ऋषी? देवताने सांगितलं, पट्टी काढू नका बरं. दमत नाही निघला. बाबांनी पट्टी काढली डोळ्यावरची. बळीराम दादा, साधूनं वरदान मागितलं होतं, ज्याने माझ्या डोळ्यावरची पट्टी काढली त्याचं पतन होईल. साधना तुटली, दशरथाचं पतन झालं. स्वर्गातून दशरथजी खाली पडले. स्वर्गातून माणूस खाली पडल्यावर वाचतो का? स्वर्गातलं लय लांबी, सलाबच पहा ना, सलाब बी लय लांबी. आमचे पाठक बाबा कीर्तनात सांगायचे, पाठक बाबा सांगायचे म्हणजे सांगतात. घरातल्या फरचून कधी माणूस पडलं तर ढोपरातून ढाळतो. ढोपरातून फरचून. स्वर्गातून दशरथजी पडले, वाचले असतील. मेलते मेलते मेले नाही ना. वाचले कसे? ते वरून पडत होते. जटायू नावाचं पक्षी गिधाड लांबून पाहत होत. त्यानं पाहिलं, देवाला जन्म देणारा देवाचा बाप वरतून स्वर्गातून खाली पडतोय. हे मोठ्या माणसाला वाचेलत फायदा होईल म्हणे. काही मंत्री चालला रस्त्यानं, मोठा माणूस चालला रस्त्यानं, आणि त्यांना जर काही अडचण आली, सामान्य माणसानं जर मदत केली तर मंत्री फायदा करून देईल ना. त्या माणसं आपलं कामी आलता.
म्हणून दशरथजी खाली पडताय हे पाहून जटायू पळत गेले आणि जटायूनं काय केलं, आपले 2 पंख असे पसरवले, त्याची चादर केली, गिधाडानं दशरथाला चादरीवर घेतलं. ऐका, दशरथजीनं डोळे उघडले. कोण? म्हणे मी जटायू. म्हणे मी मेलो नाही, म्हणे वाचले. जटायू तुझ्यामुळे मी वाचलो आज. बोल तुला काय देऊ? मला काय नको म्हणे महाराज, तुम्हाला जे पोरं होतील ना त्यातलं मोठं पोरग पहिलं झालं का मला देऊन टाका, दुसरं काहीच नको. लय हुशार होते, अभ्यास करून येलो होते काय मागायचं म्हणून, बिना अभ्यासच नाही. ते ठरवूनच येलो होतं सप्ता कुठलचं आहे, चांदायचं आहे, कीर्तनकार कोण कोण आहे, अमुक अमुक आहे, किती पाकिट घ्यायचं त्यानं ठरेलच होतं. 2-4 वर्षी जाऊ द्या, पण ह्या वर्षी 15च घ्यायचं त्यानं ठरेल होतं. जटायू दिलं तरी काय बिघडते महाराज. आपल्या माणसाने आपली माणसं मोठी करायची असतात, आपल्याच माणसामुळे आपली माणसं मोठी होतात आहे की नाही. त्यामुळे ते की चिंता करायची, कुठं चालला ते मी पोरास तोंड पाहायला चाललो कोणाच्या, लगेच दशरथ लक्षात आलं, अर हे तर याला दिली. जटायू म्हणे ते तुमचं पोरग नाही, आता आपलं झालं. आपलं काय ठरलं होतं, पहिलं झालं की मोठं मला हे आपलंय. दुःख वाटलं पण वचन दिले होते. लेकरू उचललं, जटायू जवळ दिलं, जटायून लेकरू घेतलं, चाललं घेऊन जटायू. हे नाही ऐकलं तुम्ही अजून, चाललं जटायू घेऊन. नारदजी महाराज पुढून आले. नारदाने विचारलं, काय रे जटायू कुठे चालला? चाललो म्हणे आपल्या घरी. आणि हे काय म्हणे, पोरग चाललेलं. कसं? म्हणे असं. कशाला चालेल? आमचं ठरेलच होत तसं. मग नारदानं सांगितलं, माणसाच्या लेकराचा आणि पाखराचा पक्षाचा मेळ लागणार आहे का? कशाला चालेल तू याला? आमचं ठरेल. अरे पण हे जगणार नाही तुझ्याकडून, इथं राहिलं तर जगन तुझ्या कामी येईल. ती म्हणे एकदा इथं राहिलं तर हा बाबा सोडणार नाही. मला सांग म्हणे, लेकराची गरज कशा करता पडते माणसाला? काय नाही म्हणे, म्हातारपणात आपल्या जवळ पाहिजे आणि मरता मरता त्यांना आपली मांडी आपल्या उशाला दिली पाहिजे ना, आपण जीव सोडला पाहिजे, एवढीच इच्छा आहे तुला. म्हणे हो, टेन्शन नको घेऊ, तुपलं काम मी बनवून देईन, सोड याला. अहो जटायू म्हणलं, मी असं कसं सोडू, आपलं काम होईल का? अरे म्हणले, या भाऊचं चरित्र ज्यानं लिहिलं तो आपलाच ह्याला आहे. नारदजी काय म्हणले, ज्याला तू चालिलं त्याचं चरित्र ज्याने लिहिलं आणि त्याच्या जन्माच्या अगोदर लिहिलं तो आपला चला आहे. 2-4 कालमा हाणतो मी 7 बाऱ्यावर, त्याला काय लागतं इकडून ताण न घेऊ, रेकॉर्ड सापडणार नाही कोणाला. ते नारदाच्या सांगण्यावरून भगवंताला त्या ठिकाणी सोडलं, भगवंताला खाली सोडलं आणि मग पुढच्या टप्प्यामध्ये रामप्रभूचा वनवास झाला. रामप्रभू वनवासाच्या दरम्यान पंचवटी क्षेत्रात कुटी करून राहू लागले. दुसऱ्या ठिकाणी घर बांधता येत नव्हतं का, पंचवटीतच कोण बांधलं? जटायूचं राहण्याचं ठिकाण होतं ते. जटायूचं म्हातारपण रामरायाच्या सानिध्यात गेलं आणि मरता मरता देवाचा बाप पाणी करता करता मेला, देव जवळ नाही आला. पण जटायू सारखा गिधाड ज्यावेळेस मरणार त्याच्या ऐका त्याच्या उशाला देवानं मांडी दिली का? राजा दशरथाला जो मृत्यू अपेक्षित होता तो राजा दशरथाचा झाला नाही. कर्म चुकलं होतं, कर्म सावधानतेनं केलं असतं तर ही परिस्थिती निर्माण झाली नसती. भगवंतानी गीतेमध्ये अर्जुनाला कर्मयोग सांगत असताना हेच सांगितलं, अर्जुना जर आता रोग छोटासा असला आणि त्याला जर आपण काढून टाकला नाही मुळापासून तर पुन्हा पुन्हा तो रोग बाहेर उगत असतो आणि त्याचा त्रास भविष्यात होत असतो. तशी हे सगळे विकृत आता तुला संपवायचे आहेत. कर्म करावंच लागणार आहे, परंतु धर्मासाठी मरावेन अवघ्याशी मारूनी. मग काही हरकत नाही, धर्म जर त्या ठिकाणी जिवंत राहत असेल आणि यांना मारावं लागत असेल तर तो हातात शस्त्र धरलं पाहिजे. हे भगवंताने अर्जुनाला सांगण्याकरता गीता उभी केली. ती गीता अर्जुनाचं निमित्त करून आजही जगाच्या उपयोगी पडते. गीतेमध्ये महाराज आपल्या मनातला असा प्रश्न नाही की तिचं उत्तर नाही. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर गीतेमध्ये फक्त शोधण्याचा प्रयत्न करा. कर्मयोग गीतेचा वाचा, तुमचं जीवन साफल्यतेकडे गेल्याशिवाय राहणार नाही. पण गीता वाचत असताना त्याच्यात नित्यनियम अतिशय महत्त्वाचा आहे. एकदा का नित्यनियमाने ती गीता आपण वाचली आणि अभ्यासली, महाराज म्हणतात त्याच्यावर परमात्म्याची कृपा होते. अभंगाच्या शेवटच्या एका जनार्दन जयाचा हाने एका जनार्दन जयाचा हाने एका जनार्दनी जयाचा हाने एका जनार्दनी जयाचा हाने एका जनार्दनी जयाचा हाने एका जनार्दनी जयाचा हाने
कुमार 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह सुवर्ण महोत्सव चांदाई एक्को तालुका भोकरदन जिल्हा जालना दिनांक 23 डिसेंबर 2020 ते 30 डिसेंबर 2020. श्री ज्ञानेश्वरी पारायण तसेच अखंड हरिनाम सप्ताह विनीत समस्त ग्रामस्थ मंडळी चांदाई एक्को तालुका भोकरदन जिल्हा जालना. प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.